नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सार्थकला रेश्माचा कॉल येत असतो, परंतु सार्थक रेश्माचा कॉल सारखाच कट करत असतो, कारण सार्थकला रेश्माचा प्रचंड राग आलेला असतो. सार्थक आता बाहेर आलेला असतो तेव्हा बेनारे जेवत असतात. सार्थक बेनारेला विचारतात की काय बेनारे, एकटे एकटेच जेवताय? बेनारे म्हणतात की नाही हो सर, आणि मग ते रवीला सांगतात की रवी, साहेबांचा डबा घेऊन ये जरा. आनंदीने तेव्हा नेटकीच डबा उघडलेला असतो आणि सार्थकला बघून ती लगेचच डबा बंद करते. नेमकं सार्थक ते बघतो आणि आनंदीजवळ जाऊन बसतो आणि म्हणतो की तुम्ही डबा कसा काय बंद केलात? तेव्हा आनंदी म्हणते की अहो सर, मला आता भूक नाही आहे ना, म्हणून बंद केला. सार्थक म्हणतो की नाही नाही, तुम्हाला तर आताच जेवावं लागेल. आनंदी म्हणते की नाही सर, मी नंतर जेवते ना, कारण मला आता भूक नाही आहे. सार्थक म्हणतो की असं कसं नंतर जेवते? नंतर तुम्हाला काम करायचंय, कामासाठी पण एनर्जी हवी ना. चला बरं, उघडा डबा. मला तर असं वाटतंय की तुम्ही काहीतरी स्पेशल आणलंय, म्हणूनच तुम्ही डबा उघडत नाही. तर आनंदीने फोडणीची पोळी आणलेली असते आणि त्यामुळे तिला असं वाटत असतं की ती सार्थकला आवडणार नाही. परंतु सार्थक जेव्हा ते बघतो तेव्हा सार्थक त्याचा वास घेतो आणि म्हणतो की वा, मला खूप आवडते फोडणीची पोळी. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. एवढ्यातच रवी सार्थकचा डबा घेऊन येतो. सार्थक आनंदीला म्हणतो की एक काम करा, तुम्ही माझा डबा खा, मी तुमचा डबा खातो. आणि सार्थकच्या चेहऱ्यावरचं हसू बघून आनंदीच्या चेहऱ्यावर देखील हसू येतं. तितक्यातच रेश्मा तिथे येते. रेश्माला बघून मात्र सार्थकला खूपच राग येतो. सार्थक रेश्माला विचारतो की आता कशाला आली आहेस तू इथे? रेश्मा म्हणते की मी माझं सामान घ्यायला आले होते. तेव्हा सार्थक म्हणतो की ठीक आहे, घे लवकर आणि निघ इथून. रेश्मा आनंदीला म्हणते की मिस आनंदी, तुम्ही माझी हेल्प करता का? सार्थक म्हणतो की एक मिनिट, यांनी का यायला हवंय? रविदादा आहे ना, तो करेल हेल्प तुला. परंतु आनंदी म्हणते की रेश्मा मॅडम, मी करते तुम्हाला मदत. सार्थक त्याचं जेवण करत असतो, त्यामुळे तो जेवणात बिझी असतो. आनंदी आणि रेश्मा दोघेही रेश्माच्या डेस्कवर आलेल्या असतात. आनंदी फाईल कलेक्ट करत असते, त्याचवेळी रेश्मा तिचा हात पकडते. रेश्मा आनंदीला म्हणते की आनंदी, तू जो काही गेम केलाय ना माझ्यासोबत, त्याचं उत्तर मी नक्कीच देईल, आणि तेही अगदी जशास तसं. तू माझ्या आयुष्याला आग लावली आहेस ना, आता मी तुला सुखाचं जगू देणार नाही. आणि रेश्माचं सामान घेऊन रेश्मा तिथून निघून जाते. तर इकडे शलाका रुंदाला म्हणत असते की ती रेश्मा असे पाय आपटत गेली आहे ना, उद्या ती म्हणायला नको की त्या गोंडेवालीच्या मागे आपलाच हात होता. रुंदा म्हणते की नाही सांगणार ती कधी असं, कारण त्यातून तिच्या हाती तर काहीच लागणार नाहीये. आणि सार्थक तर अजिबातच नाही, आणि तिला हे सत्य चांगलंच माहिती आहे की उद्या सार्थकला मिळवण्यामध्ये आपणच तिची पुन्हा हेल्प करणार आहोत. शलाका म्हणते की अच्छा, म्हणून तर तिने काही सांगितलं नाही. रुंदा म्हणते की परंतु तिला परत आणण्यासाठी आपल्याला नक्कीच काहीतरी करावं लागणार. इतक्यातच सुधा तिथे येते. रुंदा म्हणते की अगं सुधा, होतीस कुठे? मी केव्हाची तुझी वाट बघते. सुधा म्हणते की अगं मी आनंदीच्या घरी गेले होते. सुधा म्हणते की त्यांच्या घरी कशाला? सुधा म्हणते की अगं मी जेवणाचं आमंत्रण दिलंय त्या सर्वांना. शलाका म्हणते की अगं काकू, मला हे कळत नाहीये की तू या लोकांना एवढं इम्पॉर्टन्स का देतीयस? हे बघ, आय एम सॉरी, पण ते आपल्या लेवलचे सुद्धा नाही आहेत. सुधा म्हणते की शलाका, अगं काय बोलतीयस तू हे? त्यांच्या मुलीने आपल्या माणसाचा जीव वाचवलाय आणि त्यांचे खूप उपकार आहेत आपल्यावर. रुंदा म्हणते की शलाका, तू गप्प बस ग, कधी कुठे काय बोलायचं काही कळत नाही तुला. सुधा म्हणते की नाहीतर काय. रुंदा म्हणते की सुधा, नाही म्हणजे तुझं बरोबरच आहे. काय ना, शलाकाला काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे मांडता येत नाही, पण तसं पाहिलं तर तिचं देखील बरोबर आहे. सुधा म्हणते की ते कसं? रुंदा म्हणते की आनंदी ही सार्थकच्या ऑफिसमध्ये काम करते, म्हणजे त्याची वर्कर आहे ती. एका ओनरने वर्करसोबत जवळीक साधणं बरं दिसतं का? सुधा म्हणते की काय बोलतीयस तू रुंदा? अगं तिने आपल्या माणसाचा जीव वाचवलाय. सार्थकचं लग्न त्या खोटारड्या रेश्मासोबत होता राहिलं. काय माहीत तिने आपल्या घरात पुन्हा परत येऊन काय पराक्रम केले असते. रुंदा म्हणते की मला मान्य आहे की रेश्मा खोटं बोलली असेल. अगं म्हणजे ती खोटं बोललीच आहे, पण कशासाठी? तर तिचं प्रेम मिळवण्यासाठी. अगं तिला सार्थक मनापासून आवडतो, आणि मला मान्य आहे की ती खरे गोंडेवाली नाहीये, परंतु सार्थकच्या तोलामोलाची मात्र तीच आहे. तुला मी काय बोलते ते नाही पटणार, पण मला देखील असं वाटतंय की तू आनंदीच्या घरच्यांना जास्त जवळ करू नकोस. सुधा म्हणते की काय बोलतेयस तू हे रुंदा? आजपर्यंत मी तुझं सगळं काही ऐकलंय, पण मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. जिने यांचा जीव वाचवला तिची प्रतिमा माझ्या मनात नेहमीच वरती राहील, आणि आपणही आपले जुने बोल विसरू नये रुंदा. अशा प्रकारे रुंदाला खडे बोल सुनावून सुधा तिथून निघून जाते. तेव्हा रुंदाला सुद्धा मोठा धक्का बसतो.
तर इकडे सार्थक आनंदीकडे येतो आणि म्हणतो की मिस आनंदी, रेश्मा काय म्हणाला तुम्हाला? त्यावर आनंदी म्हणते की काही नाही म्हणाला सर. सार्थक म्हणतो की मला माहिती आहे नक्कीच काहीतरी वेडवाकडं बोललेली असणार, मला सांगा काय म्हणाली ती? एवढ्यातच सार्थक आनंदीच्या हाताला निशाण पडलेलं बघतो. खरं तर रेश्माने आनंदीचा हात पकडलेला असतो, त्यामुळे ते निशाण पडलेलं असतं. तेव्हा सार्थक आनंदीला विचारतो की आणि हे हाताला काय झालंय तुमच्या? त्यावर आनंदी म्हणते की काही नाही सर. सार्थकला समजतं की हे रेश्मानेच केलंय. सार्थक आनंदीला म्हणतो की आय एम सॉरी मिस आनंदी. आनंदी म्हणते की अहो सर, तुम्ही का सॉरी बोलताय? तर सार्थक म्हणतो की तुम्हाला माझ्यामुळे सगळं काही सहन करावं लागतंय. आनंदी म्हणते की जाऊ द्यात सर, त्याही दुखावल्यात आणि त्यांना देखील राग येणं स्वाभाविक आहे. अशा प्रकारे साखरपुडा तुटल्यानंतर कुठल्याही मुलीला वाईट वाटणार ना. तेवढ्यातच तिथे ड्रायव्हर येतो आणि तो सार्थकच्या हातामध्ये एक पिशवी देतो. सार्थक म्हणतो की बाय द वे, तुम्हाला माहिती आहे ना आता फ्रेंडशिप मंथ सुरू आहे आणि आज आहे फ्रेंडशिप डे, त्यामुळे माझ्याकडून तुम्हाला हे फ्रेंडशिप डेचं गिफ्ट. सार्थक आनंदीला गिफ्ट म्हणून खूप प्रकारच्या भाज्या देतो. तर आनंदी म्हणते की भाज्या? सार्थक म्हणतो की हो, आपली मैत्रीसुद्धा भाज्यांसारखी नेहमी ताजी असली पाहिजे. आणि मग आनंदी त्यातली एक भेंडी उचलते आणि मोडते आणि म्हणते की सर, जमलंय तुम्हाला सर्व. सार्थक आनंदीच्या हातात हात मिळवतो आणि म्हणतो की हॅपी फ्रेंडशिप डे. तेव्हा आनंदीसुद्धा खुश होऊन सार्थकला म्हणते की हॅपी फ्रेंडशिप डे. तर इकडे रेश्माने सुधाला कॉल केलेला असतो. रेश्मा म्हणते की आई, मी रेश्मा बोलतीये. त्यावर सुधा म्हणते की तू मला फोन का केलायस रेश्मा? हे बघ, मला तुझ्यासोबत बोलायची अजिबात इच्छा नाही आहे आणि मला कोणाला दुखवायला आणि कोणाचा अपमान करायला अजिबात आवडत नाही. रेश्मा म्हणते की आई, मला सगळं मान्य आहे. अहो पण माझा उद्देश खरंच चांगला होता. सुधा म्हणते की रेश्मा, तू ह्या सगळ्याला चांगला उद्देश बोलतीयस? रेश्मा म्हणते की सार्थक मला आधीपासून आवडत होता आणि त्याच्यासोबत माझी सोबत असावी एवढीच माझी इच्छा होती आणि म्हणूनच मी हे सर्व केलं. गेल्या काही दिवसांपासून मी तुमच्या घरी आले आणि तुमच्याशी आणि बाबांशी जोडले गेले आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की ही माणसंसुद्धा मला माझ्या आयुष्यात हवी आहे आणि फक्त एवढेच इंटेन्शन होते माझे. झालं गेलं ते विसरून जा ना आणि फक्त सार्थकला मिळवायचं एवढंच इंटेन्शन होतं माझं आणि सार्थकवर माझं अगदी मनापासून प्रेम आहे. सुधा म्हणते की हे बघ रेश्मा, मला मान्य आहे की सार्थकवर तुझं प्रेम आहे, तुला त्याला मिळवायचं आहे, परंतु हे सर्व सार्थकला सुद्धा वाटायला हवं ना. आणि हे प्रेम, लग्न सगळं विश्वासावर टिकतं आणि जिथे खोटेपणा येतो तिथे नाते तुटायला जास्त वेळ लागत नाही. आणि मला तर असं वाटतंय की बरं झालं सार्थकचं आणि तुझं लग्न नाही झालं. खरं तर या नात्याची सुरुवात खोटेपणामुळेच झाली होती. रेश्मा म्हणते की असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं, मग मी माझ्या प्रेमासाठी थोडं खोटं बोलले तर काय झालं त्यात? सुधा म्हणते की बरोबर आहे रेश्मा, तुझं प्रेमात आणि युद्धात सगळं काही चालतं, पण त्यामुळे संसार होत नाही आणि खरं तर तू सार्थकचं मन दुखावलंय, त्यामुळे मी काहीही करू शकत नाही. आणि एवढं बोलून सुद्धा फोन ठेवते. तर रेश्माची मात्र फारच चिडचिड होत असते. तर इकडे ऑफिस सुटण्याची वेळ झालेली असते. सार्थक घरी निघालेला असतो. आनंदी कामच करत असते. सार्थक आनंदीला म्हणतो की अहो आनंदी, किती वेळ काम करताय, उठा आता, जा घरी. थोड्यातच बेनारे येतात आणि म्हणतात की आनंदी मॅडमचं काम वाढलंय, परंतु ते काम सोपं करण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. त्यांच्यासाठी जर आपण एखादी असिस्टंट नेमली तर? सार्थक म्हणतो की ही तर चांगली आयडिया आहे. तो आनंदीला म्हणतो की एक काम करा मिस आनंदी, उद्या तुम्हीच इंटरव्ह्यू घ्या त्या मुलीचा. आनंदी म्हणते की अहो सर, मी कसा काय इंटरव्ह्यू घेऊ, मला नाही जमत इंटरव्ह्यू वगैरे घ्यायला. आनंदी म्हणते की सर अहो, पण मी आधी कधी इंटरव्ह्यू नाही घेतलाय आणि मला नाही जमणार हे सर्व. अरे म्हणतात की अहो, काही अवघड वगैरे नसतं, हे एकदम सोपं असतं. सार्थक म्हणतो की हो का, मग या बसा, आपण तुमचा इंटरव्ह्यू घेऊ बेनारे. आणि मग बेनारे म्हणतात की ठीक आहे. बेनारे लगेचच खुर्चीवर बसतात आणि एकदम स्टाईलमध्ये ते खुर्चीवर बसलेले असतात. सार्थक पहिल्यांदाच म्हणतो की हे असं बसणार आहात का तुम्ही इंटरव्ह्यूला? आनंदी मात्र फार हसत असते. तर बेनारे एकदम ताट बसतात आणि सार्थकला म्हणतात की गुड मॉर्निंग सर. आणि नंतर त्याच्या पुन्हा लक्षात येतं आणि तो म्हणतो की गुड इव्हनिंग सर. सार्थक विचारतो की बरं तुमचं काय नाव? बेनारे सांगतात की माय सेल्फ फणींद्र बेनारे. आणि मग सार्थक धाड इंग्लिशमध्ये बोलायला लागतो, त्यामुळे बेनारेला काहीही समजत नाही. बेनारेला गडबडलेलं बघून सार्थक त्याला मराठीमध्ये प्रश्न विचारायला लागतो. खरं तर सार्थक हा बेनारेचा इंटरव्ह्यू यासाठी घेत असतो कारण ते आनंदीला समजावं. नंतर सार्थक आनंदीला म्हणतो की बघितलंच, असे साधे सोपे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. सार्थक बेनारेला म्हणतात की बेनारे, तुम्ही आजच HR सांगा की काही कॅन्डिडेट सिलेक्ट करा आणि आनंदी मॅडम स्वतः त्यांचा इंटरव्ह्यू घेतील. हे ऐकल्यावर आनंदी मात्र घाबरते. सार्थक आणि बेनारे तिथून निघून जातात.
संध्याकाळी शकू आणि आनंदी दोघी भेटलेल्या असतात तेव्हा शकू म्हणत असते की मी आजपर्यंत खूप पिक्चर बघितले, परंतु कधीही कुठल्या मुलाला भाजी देताना मुलीसोबत फ्रेंडशिप करताना नाही बघितलं. सार्थक सर पण लईच भारी आहेत, मला आवडलं बाबा हे भाजीपाल्यावालं गिफ्ट. मग आज काय झालं ऑफिसमध्ये? त्यावर आनंदी म्हणते की तुला खूप घाई असते ना ऑफिसमध्ये, काय झाले हे जाणून घेण्याची. आनंदी म्हणते की अगं आज खूप छान गोष्ट घडली आहे, परंतु मला त्या गोष्टीचं टेन्शन आलंय. अगं मला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. शकू म्हणते की इंटरव्ह्यू कसले आणि कोणासाठी? आनंदी म्हणते की आज मला ऑफिसमध्ये अगं खूप वर्कलोड होता आणि मग मला सार्थक सर म्हणाले की आपण तुमच्यासाठी एक असिस्टंट ठेवूयात. मी देखील म्हटलं की चालेल आणि मग त्यानंतर ते मला म्हणाले की त्या असिस्टंटचा इंटरव्ह्यू तुम्ही घ्यायचा आहे आणि मला हेच कळत नाही आहे की मी उद्या कसा इंटरव्ह्यू घेणार आहे, मला तर खूप टेन्शन आलं आहे. शकू म्हणते की ताई अगं हे तर अगदी सोने पे सुहागा झालं, तुला असिस्टंट हवी आहे ना, मग तू मलाच का नाही घेत असिस्टंट म्हणून? आनंदीलाही खूप आनंद होतो. आनंदी म्हणते की शकू तू खरंच करशील? त्यावर शकू म्हणते की हो मी का नाही करणार. आनंदी म्हणते की हो ना शकू, अगं तू 12वी शिकली आहेस ना. तर शकू म्हणते की हो आणि मला ते कम्प्युटर पण येतं आणि टायपिंग पण येतं. आनंदीला खूप आनंद होतो. आनंदी म्हणते की अरे देवा, हे माझ्या आधी का लक्षात आलं नाही. शकू म्हणते की हो मी उद्याच येईल आणि तसेही मला अण्णा खूप चिडवत असतात ना की आनंदीची असिस्टंट म्हणून, आता मी त्यांना तुझी असिस्टंट बनवूनच दाखवणार आहे. आनंदी म्हणते की बरं ठीक आहे, मग मी आज माझ्या होणाऱ्या असिस्टंटला एक कटिंग पाजणार. तू काय करतेस ते कर बरं. त्यावर शकू म्हणते की हो ते तर येईल ना मला. आणि मग दोघीही गप्पा मारत घरी येत असतात. तर इकडे सानू, अण्णा आणि मालती तिघही श्लोक म्हणतात. श्लोक झाल्यावरती सानू दोघांचाही आशीर्वाद घेते. एवढ्यातच आनंदी देखील तिथे. आनंदी लीनाला भाजी देते, मालती येते आणि आनंदीचे गाल धरते. तर आनंदी म्हणते की अगं काय झाले आई? तर मालती म्हणते की अगं लोक तुझे एवढे कौतुक करतात, आम्ही तुझे लाड देखील नाही करायचे का? आनंदी म्हणते की अगं पण नक्की झालंय काय आणि कोणी केलं माझं कौतुक? ना म्हणतात की अगं सार्थक सरांच्या आई आल्या होत्या घरी आणि जेवणासाठी आपल्याला सगळ्यांना आमंत्रण दिलंय. मालती म्हणते की आणि आम्ही त्यांना सांगितलंय की आधी आम्ही आनंदीशी बोलू आणि मग ठरवू. मनोज म्हणतो की आनंदी प्लीज आपण उद्या नको परवा जाऊयात, कारण मला एक अर्जंट काम आहे. अण्णा म्हणतात की अरे जाऊयात ना उद्या, आणि त्यांनाही असं ताटकळत ठेवणं बरं नाही. तेव्हा आनंदी दोघांनाही थांबायला सांगते. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सार्थक त्याची डायरी शोधत असतो, तर अक्कूने ते डायरी घेतलेली असते आणि ती वाचत असते. सार्थक तिच्या मागे लागलेला असतो आणि म्हणत असतो की अक्कू तू माझी डायरी दे बरं आधी. तर अक्कू म्हणते की मला माहिती आहे की गोंडेवाली आणि भेंडेवाली एकच आहे ना. बघ मला तुला एक गुड न्यूज द्यायची आहे, आईने मुलीच्या घरच्यांना जेवायला बोलावलंय. तर सार्थक विचारतो की आनंदीच्या घरच्यांना जेवायला बोलावलंय. अक्कू म्हणते की अरे मी तर तुला काही म्हटलंच नाही, तूच नाव घेतलंयस. आणि अक्कू तिथून पळत असते आणि सार्थकला चिडवत असते की आनंदी वहिनी खूप चांगली आहे हा. सार्थक देखील तिच्या मागे पळत असतो आणि खरं तर सार्थक लाजत असतो. तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.